गुड मॉर्निंग, हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि फ्रेंडशिप डे पण आहे. संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि फ्रेंडशिप डेच्या पण खूप खूप शुभेच्छा. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या खूप शुभेच्छा. ज्या माझ्या स्कूलपासूनच्या फ्रेंड्स आहेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा. त्यांना काय मी आता भेटू शकत नाही, त्यांना फ्रेंडशिप बॉन्ड बांधू शकत नाही कारण त्या खूप लांब आहेत आणि त्यांची आठवण तर मला रोजच होते. पण आजचा दिवस आपल्या मित्रमैत्रिणींसाठी खरंच खास असतो आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीलासुद्धा फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मी माझं आहे ना स्किन केअर करून घेते आहे सकाळी सकाळी. आणि परीच्या फ्रेंड आल्या होत्या, मी तुम्हाला पुढे दाखवतेच. त्या आलेल्या, त्यांनी मला आहे ना हे फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे. मला म्हटलं की काकी तुम्हाला फ्रेंडशिप बँड बांधायचं आहे. म्हटलं बांधा. छान असं स्किन केअर केलं. आता मी लिप बाम पण लावून घेते. आता माझं लिप बाम संपलं आहे, आता मला असंच लावावं लागणार आहे. लिप बाम शिवाय होत नाही. डेलीला लिपस्टिक न वापरता मी हा लिप बाम वापरते. खूप छान आहे, सेम लिपस्टिक सारखाच फील देतो. मस्त आहे, छान असं झालेलं आहे स्किन केअर. दिवसभरासाठी आपली स्किन आता रेडी झालेली आहे आणि आजचा दिवस आता सुरू होतो आहे. बघूया आजचा दिवस मी कसा काय म्हणतात त्याला, कसा जातो आहे माझा आजचा दिवस, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि संकष्ट चतुर्थीचं बघूया आज संध्याकाळी मी काय बनवते. अजून काय असं डिसाईड केलेलं नाही आहे. परी गेली आताच तिच्या फ्रेंडबरोबर खाली, आता ती कधी येते माहीत नाही. आता मला खिचडी बनवायची आहे संकष्ट चतुर्थीची. देवाला पण नैवेद्य दाखवायचा आहे, खिचडी पण बनवणार आहे. आणि चला आता मी दाखवते तुम्हाला. केस अजून सुकलेले नाहीत कारण आज हेअर वॉश केला आहे, चतुर्थी आहे त्यामुळे. आता असंच ठेवणार आहे टॉवेल जरा वेळ, त्यानंतर मग नॅचरलीच केस सुकू देणार आहे. ड्रायर वगैरे नाही वापरत मी कारण केस खराब होतात खूप. आज आमच्याकडे जरा सकाळपासून आहे थोडं पावसाचं वातावरण. तुमच्या इकडे आहे का पाऊस? आमच्या इकडे तर पडतोय पाऊस. आणि हो, तुम्ही म्हणत असाल गळ्यातलं मंगळसूत्र कुठं गेलं, तर मंगळसूत्र काल माझं तुटलेलं आहे. तर मंगळसूत्र मी आता मागवले आणि मी मागवलेत मंगळसूत्र, खूप छान छान मंगळसूत्र मागवलेत 2. तर मी तुम्हाला आहे ना ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन मी कशा प्रकारे आलेले आहेत. दिसायला तर खूप छान आहे, पण ते कसे आलेत काय आलेत ना ते दाखवते. माझा डोळा का दुखतोय आज. पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणींना, ज्या माझ्यावर प्रेम करतात, जे माझा हेट करतात, त्यांनासुद्धा फ्रेंडशिप डेच्या खूप 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 शुभेच्छा. आज आहे फ्रेंडशिप डे आणि परीच्या फ्रेंड्स मला फ्रेंडशिप डे काय म्हणते, फ्रेंडशिप बँड बांधण्यासाठी आलेत. मला बांधलंय त्यांनी. हाय करा ग. हे बघा, हे पण ग्रीटिंग कार्ड. हे कोणी दिलंय? सईनी दिलंय, ही काहीनी दिलंय. छान आहे, मस्त आहे. काय लिहिलंय आपण वाचूया. आय एम ट्रूली ग्रेटफुल टू हॅव अ फ्रेंड लाईक यू. आवर मेमरीज टुगेदर आर व्हेरी स्पेशल टू मी अँड आय होप आवर फ्रेंडशिप्स काय हे स्टे का स्टे स्ट्रॉंग फॉर एव्हर. ए स्ट्रॉंग राहा. विशिंग यू लॉट्स ऑफ फ्रेंडशिप डे. छान आहे, मस्त आहे. चला बाय. तर आता आले मी किचनमध्ये आणि मला वाटते ना मग दुसरं मंगळसूत्र घालू का काय, पण नको, घरात असल्यावर इतकी काय गरज वाटत नाही. असू द्या. तर आता मी ना खिचडीसाठी इथे शेंगदाणे भाजून ठेवलेले आहेत. बऱ्याच वेळ झाले भाजून ठेवलेले, ते आता थंड झालेत. ते मला आता मिक्सरमध्ये बारीक करायचे. साबुदाणा पण सकाळी मी भिजायला घातला होता आणि आता खिचडी बनवणार आहे. सगळ्यात अगोदर आता मिक्सरमध्ये मिरची बारीक करून घेते, नाही शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेते आणि त्याच्यानंतर मिरची बारीक करते आणि दाखवते तुम्हाला खिचडीची रेसिपी. तर आता संकष्ट चतुर्थी आज आणि आता मी खिचडी करायला घेतली आहे. पण खिचडी करायला घेतली, तूप पण संपलं होतं, तेल पण संपलं होतं, शेंगदाणा तेल. मग आता तेल मागवलं आहे मी ब्लिंकिटवरून, हे बघू शकताय. आणि राजगिऱ्याचं लाडूसुद्धा मागवलेले आहेत. हे कंपनीचे फोन तर नेमके मी काहीतरी शूट करायला लागली ना तेव्हाच येणार.
तर आता आहे ना मी खिचडी परतली आहे, तुम्ही बघू शकताय. रेसिपी दाखवायची होती पण राहून गेलं माझ्याकडून. तर मी अशी मोकळी फडफडीत अशी खिचडी बनवली आहे संकष्टीसाठी. आता देवाला मी ह्याचा नैवेद्य दाखवते आणि नंतर जेवण करते. बनवते हां ग्रीटिंग कार्ड्स, छोटे छोटे लेटर्स आहे आणि हे अजून जरा डेकोरेट करायचे पण थोडा वेळाने. छान आहे. राग आला तिथे दामाचं खूप जोरात. आणि दुसरं खूप क्यूट आहे. When you need a hug, hug me. अय्या क्यूट आहे. श्लोकला आवडलंच ते आहे ना. श्लोक म्हणल्याचा छोटासा पेंग्विन. छान आहे छान. काय मग मी बनवलंय काहीतरी. काय बनवले? गुगल आहे इथं. मी टाईप केलंय व्हॉट्स फ्रेंडशिप डे. तर गुगलने पाठवलंय फ्रेंडशिप डे. दिस डे अबाउट फ्रेंड्स अँड BFF मीन्स बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. सेकंड पॉइंट, अ फ्रेंड टाय अ फ्रेंडशिप बॅग टू अदर फ्रेंड. तर मी पाठवलंय लाईक इमेज टू रिलेटेड फ्रेंडशिप डे. तर तो बोलला येस. तर मी बोलती बट विथ BFF म्हणजे बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. तर तो बोलला ओ लाईक दिस. तर त्याने उत्तर पाठवलंय. मस्त बनवले का? छान बनवले. प्रयत्न भारी परीचा. छान छान. कसं आहे? आवडलं? छान आहे छान. छान बनवले. मस्त आहे. तो किती टाइम पण दिलाय. मी कधी सर्च केलंय. 12 काहीतरी वेगवेगळं बनवत राहते है ना. आत्ता संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेतली मी. हे बघू शकताय तुम्ही. आणि मी आता उकडीचे मोदक बनवणार आहे. आज आहे संकष्ट चतुर्थी. आता वाजले संध्याकाळचे 7. आता मोदक करता करता मला अर्धा पाऊण तास जाणारच आहे. तर आता आज तुम्हाला उकडीच्या मोदकाची रेसिपी बघायला मिळणार आहे. तर उकडीचे मोदक मी कसे बनवते हे तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी काय काय साहित्य लागते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. चला माझ्याबरोबर किचनमध्ये. किचनची लाईट काय अजून मी लावली नव्हती. तर आता किचनची लाईट लावलेली आहे. आणि आता चला रेसिपीला सुरुवात करते. थोडंफार साहित्य संपलेलं होतं. आणि आता मोदकासाठी जे काही साहित्य लागते ते परत मी ब्लिंकिटवरून मागवले. आजकाल माझं ब्लिंकिटवरून मागवणं खूप होते. बाहेर जाण्याचा खरंच खूप ताण वाचतोय. बेसनपीठ माझं संपलेलं होतं त्यामुळे सम्राटचं बेसनपीठ मागवले. ही इमलीची पेस्ट मागवली मी. म्हणजे इमली चिंच असते ना त्याचा कोळ. कारण मला अळूच्या वड्यांची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करायची. त्यासाठी मला लागते. वेलची पावडर पण मागवलेली आहे. म्हणजे माझ्याकडची संपली होती. मला डीमार्टला आज जायचं होतं पण आज काही साहेबांना काम होतं त्याच्यामुळे माझं काही जाणं झालंच नाही. आणि हे तांदळाचं पीठसुद्धा मागवलेलं आहे. प्लस दूध पिशवी मागवलेली आहे. आता हे सगळं साहित्य ठेवते. आणि पहिल्यांदा तर मी आहे ना मोदकामध्ये जे सारण लागतं ना त्याच्या तयारीला लागते. मोदकासाठी काय काय साहित्य लागतं हे पण मी तुम्हाला दाखवते. वा संकष्टी चतुर्थी निमित्त बनवणार आहे मोदक. त्यासाठी इथं भरपूर सारं साहित्य घेतलेलं आहे. काय काय साहित्य घेतले ते सगळं सांगते मी तुम्हाला. तर सर्वात अगोदर इथं मी तांदळाची पिठी घेतलेली आहे.
आणि ह्याचं सगळं जे काही मोजमाप असेल ना ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच. तर इथं मी ह्या वाटीने माप घेतले. ह्या वाटीने मी 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतले. इथं अंदाजाने गूळ घेतलेला आहे थोडासा बारीक करून. खोवलेलं खोबरं आहे. त्याच्यानंतर इथं सुंठपूड आहे, वेलची पूड आहे आणि जायफळ पूड आहे. इकडे दूध घेतले. आज दुधातच उकडीचे मोदक बनवणार आहे, पाण्याचा वापर करणार नाही. तर ही एवढं असं साहित्य घेतलेलं आहे. चला आता उकडीचे मोदक बनवूया आपण. उकडीचे मोदक बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण सारण बनवून घेऊया. त्यासाठी कढई ठेवली आहे. कढईमध्ये आता मी जे खोवलेलं खोबरं आहे ते टाकणार आहे. आता हे खोवलेलं खोबरं आहे ना चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत ह्यातलं मॉइश्चर आहे ना जात नाही ना तोपर्यंत आपल्याला हे ओलं खोबरं परतून घ्यायचं आहे. खोबऱ्यामधलं थोडंसं पाण्याचं जे मॉइश्चर असतं ना ते कमी झालंय. आता त्याच्यामध्ये ना मी हा बारीक करून घेतलेला गूळ टाकणार आहे. आता हे गूळ टाकून छानपैकी आपल्याला असं परतून घ्यायचंय. सगळं एकजीव करून घ्यायचंय आपल्याला हे, जेणेकरून गूळ आणि हे खोबरं एकत्र मिक्स झालं पाहिजे. तर आता इथं बघू शकताय गूळ पण चांगला मेल्ट व्हायला लागलाय. आपल्याला ह्या गुळाचं सगळं पाणी आटवायचं आहे, पण एवढं आटवायचं आहे की त्याची बर्फी नाही झाली पाहिजे, फक्त थोडंसं आटलं पाहिजे. जेणेकरून जेव्हा आपण मोदकमध्ये सारण भरू ना त्यावेळेस असं बर्फीसारखं लागलं नाही पाहिजे, कडक कडक सॉफ्ट असं लागलं पाहिजे हे आपलं सारण. तर आता हे सारण छान असं परतून झालंय. जसं आपल्याला त्याची जी थिकनेस हवी आहे ना, म्हणजे जसं आपल्याला सारण हवं आहे ना तसं परतून झालंय. आता हे सारण छान मोदकासाठी परतलं हे ओळखायचं कसं, तर हे उन्हात ना असं ना उभा ठेवलं की ते उभाच राहिलं पाहिजे, म्हणजे आपलं सारण छानपैकी असं काय म्हणतात तयार झालेलं आहे. आणि अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला. आता हे जे ऊन आपल्याला लागलेलं आहे ना ते जेव्हा आपण असं कढईला पुसतो ना त्यावेळेस तुम्ही बघू शकताय हे पटकन असं गोळा पडला जातो. ह्यावरून समजायचं की आपलं हे सारण छान परतलं गेलेलं आहे. हे सारण आता आपण प्लेटीत काढून घेऊया. आता तुम्ही म्हणाल की सारणामध्ये तू काहीच घातलेलं नाही, वेलची पूड नाही, जायफळ पूड नाही, पण ते सुद्धा आपण सगळं घालणार आहोत. पण हे सारण थोडंसं थंड झाल्यानंतर, का माहिती आहे, कारण जेव्हा आपण ह्या सारणामध्ये ते सगळं टाकून परततो ना तेव्हा त्याची जी ओरिजिनल चव असते ना सुंठची, वेलचीची किंवा जायफळची ती चालली जाते. म्हणून मग हे सारण थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहे. आता आपण उकड काढून घेऊया आता मोदकाची. आता उकड काढण्यासाठी इथे मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता मी दूध वापरणार आहे उकड काढण्यासाठी. आज पाण्याचा वापर नाही करणार. मोदकाची उकड काढण्यासाठी ह्या वाटीने मी तांदूळ घेतलं होतं, 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं. तर आता हे 1.5 वाटीच आपण दूध घ्यायचं आहे. आणि पाणी जरी तुम्ही वापरत असाल ना तरी सुद्धा पाणी 1.5 वाटीच वापरायचं आहे. तर आता हे आपण कढईत टाकून घेऊया. आता या दुधाला एक उकळी आणूया आपण आणि उकळी आणल्यानंतर त्यामध्ये आपण पीठ टाकणार आहे. आता दुधाला छान उकळी आली आहे. आता आपण ना थोडी थोडी करून पिठी टाकूया ह्याच्यामध्ये. पिठी टाकल्यानंतर लगेच आपल्याला असं हे छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय. गॅसची फ्लेम कमी करते. आता ही उकड काढून झालेली आहे आणि आता ही उकड आपण झाकून ठेवणार आहे. जवळजवळ 15 मिनिटे ही उकड अशीच झाकून ठेवायची, म्हणजे पीठ छान उकडलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण पीठ आहे ना मळायला घेणार आहे. तर आता हे जे सारण बनवले ना मोदकांसाठी हे आता थंड झाले. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे बदाम आणि काजूची पूड. आता बदाम टाकून झालेले आहेत, काजू टाकून झाले, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जायफळ पूड, वेलची पूड आणि नाही ही जायफळ पूड, वेलची पूड आणि ही सुंठ पूड आहे. तर हे तिन्ही मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि हे छान आपल्याला आता ह्याच्यात मिक्स करायचे. तर छान असं सारण आता तयार करून घेतलंय मी आणि आता ना
अजून 5 मिनटं उकड होतीये. 5 मिनिटानंतर उकड काढून मळून घेऊ. तर आता उकड 15 मिनिटं मी ठेवली होती. आता झाकण काढूया आपण आणि ही उकड आहे ना आता काढून घेऊ परातीमध्ये. आता ही उकड आहे ना आपल्याला गरम गरम असतानाच आपल्याला ही मळून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला असं वाटतच असेल ना की जरा सुक्की झाली आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना थोडासा गरम दुधाचा वापर करू शकता. आता खूप गरम गरम आहे ही, तसंच मी मळणार. थोडंसं आपण पाण्याचा हातसुद्धा घ्यायचा म्हणजे भाजणार नाही. खूप गरम आहे, सावकाश पीठ मळायचं. तर बघू शकताय छान असा मस्त गोळा तयार करून घेतला आहे मी. जवळजवळ 5 मिनिटं हे पीठ आहे ना छानपैकी मी मळून घेतले. आणि तुम्ही बघू शकता हे पीठ कसं ओळखायचं छानपैकी आपलं पीठ तयार झाले. हे बघू शकताय असं मारलं तरी एकदम असं काय म्हणतात अलगद पीठ हलतं आहे आणि एकदम असं फ्लफी पीठ झालं आहे. तर आपलं हे मोदकाचं पीठ तयार आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. तर असा छोटासा एक उंडा घेते मी आणि पुन्हा हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं जेणेकरून कडक होऊ नये. तर एवढा उंडा घेतला आहे मी आणि हे आता गोल करून घेते. अशा प्रकारे गोल करून घेतला आहे मी. आता ह्याला आपण मोदकाचा आकार देणार म्हणजे एक पारी करणार आहे पहिल्यांदा. असं दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने अशी पारी करून घेऊ. तर आता पारी करून घेतली आहे मी. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही आहे. पातळ केले तर मग अशा कळ्या पाडताना तुटतात. तर आता आपण कळी पाडून घेणार आहे ह्याला. तर असं 2 चिमटीने असं कळी पाडून घ्यायची अशी आपल्याला. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ह्याला कळ्या पाडून घेतल्यात. आता ह्याच्यामध्ये मी सारण भरते. आता आपण हे मिटवून घेऊया. एकदम हलक्या हाताने असे हे बंद करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकताय किती छान मोदक झालाय. छान मस्त कळ्या पण पडलेल्या आहेत. हा आपला असा मोदक तयार झालाय. आता आपण सगळे मोदक अशाच प्रकारे करून घेऊया. करून झालेले आहेत माझे. तुम्ही बघू शकताय किती छान मोदक केलेले आहेत. छान अशा कळ्या पण पडलेल्या आहेत त्याला. आता आपण हे मोदक आहे ना चाळणीमध्ये उकळायला ठेवणार आहे. पण पहिल्यांदा अगोदर आपण चाळणीला आहे ना तेल लावून घेऊया म्हणजे मोदक खाली चिकटणार नाहीत. तर आता मोदक पाण्यामध्ये मी असा डिप करते म्हणजे ना चाळणीला चिकटणार नाही. तर आता आपण असं मोदक ठेवून देऊया.
तर आता सगळे मोदक मी चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि जवळजवळ आहे ना 10 मिनिटं ह्याला छानपैकी असं उकडून घेणार आहे. मोदकची बॅच आहे ना ती तयार करून झालेली आहे आता आणि आता मोदक उकडलेत की नाही ना आपण ते बघणार आहोत. तर आता झाकण काढून बघूया आपण मोदक उकडलेत की नाही. वाव मस्त. तर मोदक छानपैकी उकडले गेलेले आहेत. हे अजिबात सुद्धा चिटकत नाही आहेत हाताला, म्हणजे मोदक छान उकडले गेलेत आणि ट्रान्सपरंट झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल, बघू शकता, हे ट्रान्सपरंट झाले म्हणजे मोदक छान उकडले. आता हे मोदक काढून घेऊ आणि दुसरे मोदक परत उकडण्यासाठी ठेवून देऊया. तर तुम्हाला ही मोदकांची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. झालेले आहे तुम्ही बघू शकताय आणि देवाला नैवेद्य पण मी दाखवलेला आहे आणि आता आरतीचा टाईम झाला आहे, संकष्टी सुटण्याचा टाईम झाला आहे. आता मी आरती करून घेते. चलो. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर वटी शेंदुराची, कंठी धरते माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. घाली लोटांगण वतील चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. तर छान अशी आत्ताचा आरती झाली गणपती बाप्पाची. आता संकष्टी सोडायची आहे मला, आता उपवास सोडते. आता आपण नंतर बोलूया. परी कसा झालाय मोदक सांग. चांगलं झालंय. वाव, खूप सॉफ्ट झालंय. मस्त ना. मी पण आहे ना मोदक खाऊन बघणार आहे कसा झालाय. खूप मेहनत केली आहे ह्या मोदकासाठी. तसं मला मोदक येतात खूप छान, तुम्ही खूप वेळा रेसिपीत बघितलंय. आता बघूया खाऊन कसं झालंय. एक नंबर लागतो, एक नंबर. जी आपण जायफळची जी पूड टाकली होती ना ह्याच्यामध्ये, वेलचीची, एक नंबर स्वाद येतो त्याचा. एक नंबर झालेत मोदक. तुम्ही ना असं माझ्या पद्धतीने मोदकाची रेसिपी नक्की करून बघा, खरंच खूप भारी होतात मोदक. चला आता आम्ही मोदक एन्जॉय करतो. आता नंतर बोलू आपण.